रेस्क्युइंगचं काम करताना काय एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तुला फार मोठी खंत वाटते? हे जग ज्यांनी कुणी निर्माण केलंय, कुणी त्यांना देव म्हणत असेल, कुणी त्यांना निसर्ग म्हणत असेल, तर मला ज्यांनी निर्माण केलंय त्यांनीच ते प्राणी पण निर्माण केले आहेत. आणि मला जर जगण्याचा हक्क आहे तर तो जगण्याचा हक्क त्यांना पण मिळालेला आहे आणि तो त्यांचा डावलला जातो आपल्या माणसांकडून सतत. त्याचं मला फार वाईट वाटतं, म्हणजे खंत वाटतं. म्हणजे मी जर ह्या जगात खरोखर देव असेल आणि ह्या जगात खरोखर कुणीतरी तो नियंता असेल जो हे सगळं नियंत्रित करतोय, तर मी त्याला रोज प्रार्थना करते की प्राण्यांच्या बाबतीतली जी क्रुएल्टी चाललेली आहे ना ती थांबली पाहिजे. कारण सगळ्या प्राण्यांना आपण एक्सप्लॉइट करतो आहोत मनुष्य म्हणून. आपण वापर करून त्यांना फेकून देतो आहोत. म्हणजे साधे घोडे असतात ते वापरले जातात आणि त्यांना नंतर स्लॉटर हाऊसचा रस्ता दाखवला जातो. सगळ्या म्हणजे 4 महिने झालेले असतात. आता परवाच मी कृष्णा नावाचा जो बकरा रेस्क्यू केला, 4 महिने वय होतं त्याचं फक्त. आणि त्यांना त्यांचं बेसिक पण आपण जगू देत नाही. आपण त्यांच्या आपल्या म्हणजे आपल्या गरजांसाठी त्यांची कत्तल करतो. त्यांच्या स्किनसाठी आपण त्यांना मारतो. आणि मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आले होते ना तेव्हा मला ते स्लॉटर हाऊस दिसलं होतं आणि मला इतकं मी छोट्या गावातून आले, पंढरपूर, आणि जिथे पांडुरंगाचं वास्तव्य आहे, जिथे असं म्हणजे छोटं साधं गाव आहे जिथे अध्यात्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ना माझं विश्व खूप छोटं होतं. मला माहिती नव्हतं की अशा प्रकारे इतकी राजरोज हत्या केली जाते प्राण्यांची आणि ते मान्य आहे. तर मला खूप धक्का बसला होता स्लॉटर हाऊस बघून. पण आता मला कळलेलं आहे, म्हणजे मला अजून काही हात असते आणि मी अजून काही प्राणी वाचवू शकले किंवा वाचवू शकले असते तर मला बरं वाटलं असतं. पण मी त्या नियंत्याला प्रार्थना करते की जी जंगल तोड होते आत्ता, जे सटासट इकोसिस्टीमला धोका निर्माण होईल इतपत जंगलं तोडली जाते आहेत. म्हणजे साधी गोष्ट असते की माझं फार्म हाऊस आहे आणि तिथे एखादा दगड उचलला ना तर तिथे मुंगी असतात खूप आणि त्यांची इकोसिस्टीम तयार झालेली असते तिथे. आता आपल्याला असं वाटतं की नाही आपल्यालाच मन आणि भावना आहेत, पण प्राण्यांना पण मन आणि भावना असतं. जेव्हा मी कृष्णा रेस्क्यू करून सोडलं होतं तर तिथे एक आई आणि तिचा मुलगा होता जो कृष्णाच्याच वयाचा मुलगा होता आणि त्या मुलाला कृष्ण आलेला आवडलं नव्हतं आणि ती आई कृष्णाला हुसकवत होती, म्हणजे तिच्या मुलाला ती प्रोटेक्ट करत होती. तर हे आई पण जे आहे ते सगळ्या प्राण्यांमध्ये सारखं असतं. म्हणजे गाईला मी अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की गाईच्या समोर तिचं वासरू आणतात, तिला पाझर फुटतो आणि त्या वासराला बाजूला केलं जातं. ते वासरू हंबरत असतं गाईचं दूध पिण्यासाठी. गाईला पण ते तिच्या बाळाला दूध मिळावं असं वाटत असतं आणि ते दूध आपण काढतो आणि आपण ते कन्झ्युम करतो. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्राण्यांना एक्सप्लॉइट केलं जातं आहे आणि नुसतं एक्सप्लॉइट नाही केलं जातं तर खूप क्रुएल्टी केली जाते त्यांच्याबरोबर. तर त्याचं मला खूप खंत वाटते आणि मला खंत अशी वाटते की आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी सगळ्या प्राण्यांना नाही वाचवू शकत. म्हणजे मी कृष्णाला जेव्हा एका शेल्टरमध्ये ठेवून आले शरण्य नावाच्या नाशिकला, आणि मी येत होते गाडीने आणि मी बघितलं की एक मोठा ट्रक होता ज्याच्यामध्ये 200 वगैरे बकरे स्लॉटर हाऊसकडे चालले होते. तर ते म्हणजे ह्याच्यापेक्षा काय दुःख असू शकतं ना, तुम्ही एक प्राणी ठेवून आलाय शेल्टरमध्ये, सेफ करून आलाय आणि एक ट्रक तुम्हाला दिसतो जाताना. पण मला माहिती नाही हे कधी बदलेल, पण बदलावं अशी माझी इच्छा आहे की प्राण्यांना पण त्यांच्या नॅचरल इकोसिस्टीममध्ये जगता यावं, त्यांचं जे नैसर्गिक चक्र असेल ते त्यांना मिळावं आणि एक पॅराडाईज तयार व्हावा माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी. म्हणजे जे मला प्राण्यांसाठी वाटतं ते रस्त्यावरच्या लहान मुलांसाठी पण वाटतं. पण असं होतं ना की आपण काय काय करणार, म्हणजे आपण नाही बदलू शकत हे सगळं. आपला जो काही खारीचा वाटा आहे तो आपण घ्यावा. आत्ता म्हणजे पूर्वी मला त्रास व्हायचा हे सगळ्याचा, पण आता त्रास होत नाही. आता मला हे माहिती की माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे सगळं. माझा खारीचा जो वाटा आहे, मला जे दिसतं, मला जे शक्य होतं ते सगळं मी करते. आणि मला असं वाटतं आता जितकी लोकं असे अनेक इंटरव्ह्यूज बघतील त्याच्यातून कदाचित प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच थोडं केलं तर काही ना काहीतरी तरी नक्की होईल. आपण करून काय होणार आहे असा विचार आपण एनिवे बऱ्याच गोष्टींबद्दल करतो. सो या मुद्द्याला तरी आपण तसं नको कन्सिडर करायला.